1 एप्रिल 2019च्या पहिले रजिस्टर्ड झालेली कोणतीही गाडी असो तुमच्याकडे, त्या प्रत्येक गाडीवरती तुम्हाला याच्यासारखी नंबर प्लेट लावून घेणं गरजेचं झालं आहे. आता ती तिसऱ्यांदा मुदतवाढ झालेली आहे. 15 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्ही HSRP साठी अप्लाय करू शकता. आज आहे 1 जुलै 2025. जवळपास 1.5 महिना आपल्याकडे अवधी आहे. तर आपण ही HSRP नंबर प्लेट एवढ्या गुंतागुंतीच्या प्रोसिजरमध्ये तुम्ही पडूच नका, कोणत्या एजंटच्या मागे लागू नका. सरळ तुम्ही transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुमच्या गाडीसाठी HSRP अप्लाय करू शकता. आता हे प्रोसिजर कशी करायची, तर त्यामध्ये तुम्हाला फक्त ह्या वेबसाईटवरती जायचंय. तुमच्या गाडीचे डिटेल्स टाकायचे, जसे की तुमच्या गाडीचा नंबर असेल, इंजिन नंबर आहे, चेसिस नंबर आहे, हे सगळं टाकून तुमच्या व्हॅलिडेट करून तुमचा मोबाईल नंबर जो लिंक असेल त्याच्यावरती OTP येतो. हे सगळी माहिती टाकून तुम्हाला स्लॉट बुक करायचा आहे. जो तुमचं जे फिटमेंट सेंटर आहे, जे नजीकचं फिटमेंट सेंटर असेल तुमच्या RTO मध्ये, तर ते निवडायचंय आणि तुम्हाला तिथं ते निवडल्यानंतर फी पेमेंट करायचंय. आणि फी पेमेंट केल्यानंतर तुमचा जो स्लॉट बुक केला आहे असेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या टायमिंगनुसार, तर तिथं त्यावेळी जाऊन तुमच्या गाडीवरती तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवून घेऊ शकता. तर मित्रांनो, 15 ऑगस्ट 2025 पर्यंत शेवटची तारीख आहे. तर त्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्यानंतर जर मुदतवाढ झाली तर तो माहित नाही ती मुदतवाढ होईल की नाही, पण HSRP नंबर प्लेट तुमच्या कितीही जुनं वाहन असू द्या, जे व्हॅलिडेट आहे, जे रस्त्यावरती चालण्यासाठी ज्याची RC ऍक्टिव्ह आहे, त्या अशा वाहनांना तुम्ही HSRP नंबर प्लेट लावून घेऊ शकता. आणि ह्या HSRP चा फायदा तुम्हाला भविष्यात नक्कीच होणार आहे. तर तुम्ही प्रत्येकानं जाऊन HSRP नंबर प्लेट लावून घ्यावी. मी जी प्रोसिजर सांगितली एकदम सोपी प्रोसिजर आहे. कोणत्याही एजंटची तुम्हाला मदत घ्यायला लागणार नाहीये, कोणत्याही एजंटला जास्तीचे पैसे द्यायला लागणार नाहीयेत. ही प्रोसिजर फॉलो केली तर तुम्ही स्वतः जाऊन ऍप्लिकेशन करू शकता. म्हणजे स्वतः जाऊन तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुमच्या वाहनावरती, तुमच्या गाडीवरती जी HSRP नंबर प्लेट आहे ती बसू शकते. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.